त्याच्या आधी म्हटलं गार्डन करण्याच्या अगोदर तुम्हाला मी सीड्स दाखवते कोणकोणत्या आणल्या होत्या DIY मधून. खूप रिझनेबल प्राइस मध्ये आणल्या होत्या आणि तेच. तर हे माझं आवडतं नेकलेस, खूप छान. मी आता एक दिवस जाईल ना घ्यायला कॉलेज रोडला, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कुठे भेटतात. इतकं छान, म्हणजे मी गरम पाण्यात कसं पण वापरते तरी त्याचा कलर वगैरे काहीच गेला नाही. तर तुम्हाला मी सीड्स दाखवते जे DIY मधून आणले होते. काकडीचे पण आहे, पण ते लावले झाडं मी, म्हणजे तर त्याचे सीड्स कसे बघू आपण. मी पण बघितले नाही कसे राहतात. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर खूप दिवसात आता जिना झाडला नाही. तर आई असल्या का आईंचं कसं व्यायाम होतो, आई झाडून घेतात. पण आई गावाला गेले, म्हटलं झाडून घेऊ. पुसायचं तर नाही, उद्या वगैरे पुसेल, पण झाडून घेते वरतून डायरेक्ट. आणि थोड्या वेळी ना मी मस्त बिया आणल्या होत्या DIY मधून. तर आणलेले बियांचे सीडचे. काकडीचं पण आहे, पण काकडी लावली होती ती दाखवेल मी तुम्हाला वरती, छान ग्रो झालेली आहे. पण आधी जिना झाडून घेते आणि स्वतःच आवडते, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कुठे कुठे लावायचं आहे. तर हे आणलेलं आहे, काय अजून पालक आणलेली आहे, पालक खालीच लावणार. आणि पार्सली आहे, बघते आता कुठे लावायचं. सध्या मी इथे झाडून घेऊ, कारण धूळ येते. तर झाडून घेतल्या पायऱ्या वगैरे, आता स्वतःच आवडते आणि मस्त गार्डनिंग करू छानपैकी. तर चला, बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे आवडलेलं आहे, एक मिनिट माईक लावते. तर इतक्यात आवरलं छानपैकी आणि तेच आता मला जेवायचं आहे. त्याच्या आधी म्हटलं गार्डन करण्याच्या अगोदर तुम्हाला मी सीड्स दाखवते कोणकोणत्या आणल्या होत्या DIY मधून. खूप रिझनेबल प्राइस मध्ये आणल्या होत्या आणि तेच. तर हे माझं आवडतं नेकलेस, खूप छान. मी आता एक दिवस जाईल ना घ्यायला कॉलेज रोडला, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कुठे भेटतात. इतकं छान, म्हणजे मी गरम पाण्यात कसं पण वापरते तरी त्याचा कलर वगैरे काहीच गेला नाही. तर तुम्हाला मी सीड्स दाखवते जे DIY मधून आणले होते. काकडीचे पण आहे, पण ते लावले झाडं मी, म्हणजे बिया लावल्या होत्या, त्या ग्रो मस्त छान झाल्या. कधी कधी कसं काही सीड्स ग्रो करतो पण होत नाही ग्रो, तर पण त्या झाल्या. DIY मधूनच आणल्या होत्या त्या काकडीच्या. आणि इथे घेऊन आलेली आहे कॉस्मॉस, बघू शकता. तर हे लावायची आहे मला, पार्सली लावायची आहे आणि पालक पण लावायची. तर हे दोन्ही आहे ना, मी पालक आणि ते एका अशा कुंडीत बघते आता कुठे लावायची. आणि हे कॉस्मॉस आहे ना, ते छोट्या छोट्या ज्या कुंड्या असतात ना त्याच्यामध्ये ग्रो करणार आणि त्याचे रोप आले की मग ते दुसरीकडे लावणार. तर असं ते इथे दिलेलं आहे. कधी कधी येतात स्प्रिंग, समर, नंतर मान्सून मध्ये तर नाही येत. असं वाटतं मान्सून मध्ये आता नाही लावाव्या ह्या, हे कॅन्सल करते आता. आणि माइल्ड विंटर मध्ये येतात किंवा विंटर मध्ये जास्त येतात. तर मी हे ठेवून देते, हे नाही लावत कॉस्मोसच्या. आणि ह्या आपण मान्सून मध्ये पण लावू शकतो, पार्सली स्प्रिंग समर मध्ये आणि माइल्ड विंटर मध्ये पण लावू शकतो. आणि हे स्प्रिंग समर हे मान्सून मध्ये नाही लागणार.
अरे यार, मला पालक लावायची होती आणि माइल्ड विंटर मध्ये लागतील, स्प्रिंग समर मध्ये लागतात, तर हे पण नाही लावणार. ठीक आहे, पार्सली लावू. आणि काकडी तर लावलेलीच आहे, तर ह्या दोन मी नाही लावणार, ह्या लावते मी पार्सली. हे मान्सून मध्ये येतील. तर तुम्ही माहिती पार्सली आपल्या याच्यामध्ये यूज होते सॅलड मध्ये वगैरे. तर हे 50 रुपयाचं पाकिट होतं, 25ला मिळालं, 70% ऑफ चालू आहे आता DIY ला, तुम्हाला मी सांगितलं. तर तुमची खूप कमेंट्स येतात की कुठलं DIY कुठलं. तर जे म्हसरूचं DIY आहे ना झुडिओच्या समोरचं, तर ते DIY आहे, तिथे मी गेली होती. कारण तुम्ही ज्या ज्या एरियात राहता त्या त्या एरियात DIY आहे, सगळीकडे सेम सेल चालू आहे, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. असं नाही की मी म्हसरूळ मध्ये घेतलं तर तुम्ही म्हसरूळ मध्ये यायचं. जे म्हसरूळ मधले माझे सबस्क्रायबर असेल ते जाऊ शकता, पण मग नाशिक रोडला पण DIY आहे, कॉलेज रोडला DIY आहे, क्रोमाच्या समोर DIY आहे, त्याच्यानंतर सिटी सेंटर मॉलला डायरेक्ट DIY आहे, तिथे खूप मोठं DIY आहे, तिथे पण जाऊ शकता तुम्ही जर सिटी सेंटर मॉलला गेली तर. चला आता आपण पार्सली लावू. त्याच्या आधी मी जेवण करून घेते, पटकन भाकरी करते आणि मग बोलते. तर इथे आता मी माझ्यासाठी मस्त भाकरी करते, कारण मेथीची भाजी आहे, भाकरी तर झालीच पाहिजे. तर पटापट भाकरी करते. आणि आजपासून मी कियाराचा क्लास पण लावलेला आहे, तर तिला पण न्यायचं आहे. 4 वाजता दोघांचा क्लास आहे, तर ते क्लासला 4 वाजता. तोपर्यंत मग सीड्स लावून घेऊ त्यांच्या सोडण्याच्या अगोदर. तर आता वाजले आहेत 2-2:30 वाजले आहेत. तर चला आता पटकन भाकरी करून घेते. तर नागलीची करायची होती, पण ज्वारीची करून घेते पटकन. कारण नागलीच्या भाकरींना गरम पाणी करावं लागतं आणि आता भूक लागलेली ना, त्याच्यामुळे मग मी पटकन ज्वारीच्याच करून घेते. 2 भाकरी करते. तर आज माईक लावलाय, थोडा छान आवाज येईल. तर वैभव बोलले की एवढा माईक घेऊन दिलाय, माईक लावत जा. तर म्हटलं चला आजपासून लावू माईक, म्हणजे तुम्हाला पण क्लिअर आवाज येईल छानपैकी आणि ऐकायला पण चांगलं वाटेल, क्लिअर जरा आवडेल म्हणून थोडस. काही नाही. चला आता जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. जेव्हा आपण पार्सली लावू ना, कशी लावतात ते पण दाखवते तुम्हाला, आणि कशात लावणार ते सुद्धा दाखवते. चला. तर आता आपण मस्त इंटरनॅशनल भाजीने सॅलेडचं पार्सली ती लावू आपण. बघू आता येते की नाही आपल्या भागात. एक हे खाली ठेवून देते. आणि ना कुंडी रिकामी होती, काय म्हणता, मोठी, कारण त्याच्यातला गुलाब ना मरून गेला, तर त्याच्यामुळे मी आता थोडी मोठी माती करून घेते. चला आज म्हटलं गार्डनिंग करू. आणि तुम्हाला ना वरच्या काकडीच्या बिया आहे ना, त्या पण म्हणजे लावल्या होत्या मी, तर त्या छान ग्रो झालेल्या, त्या सुद्धा तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी ना विहान त्यांना क्लासला सोडून यायचं आहे. आता इथे पार्सली लावून घेऊ आपण आधी. तर बघू, कोणाला माहिती पार्सली नक्की सांगा, त्याचा यूज काय होतो ते पण मला सांगा. चला आता इथे कुंडी बघू शकता, मस्त झालेली तयार अशी छान. आणि इथे आहे आपलं इंटरनॅशनल पार्सली भाजी नाही म्हणता येणार त्याला, सॅलड मध्ये वापरू शकतो आपण. द सीड्स इन दिस पॅकेट कन्फर्म टू द मिनिमम लिमिट ऑफ, नंतर म्हणजे किती दिवसात, 20 ते 25 दिवसात त्याचे पानं येतात, म्हणजे पुढच्या महिन्यात पूर्ण असा छान ग्रो होईल. 75 ते
80 दिवसामध्ये ती म्हणजे काढायला तयार होते. तर त्याचे सीड्स कसे बघू आपण. मी पण बघितले नाही कसे राहतात. ए ओव्यासारखेच आहे त्याचे सीड्स, म्हणजे ओव्यासारखं लागत असेल ते. हा आता बघू आपण त्याच. एवढंच पॅकेट असतं याच्यामध्ये, याच्या ओढ्या याच्यामध्ये. आणि हे ना आपण इथे लावून ठेवू असं कोपऱ्याला, म्हणजे कळेल आपल्याला किती आहे पॅकेट. चला आपण लावू आता. हे सगळे टाकून देऊ याच्यामध्ये. बघू शकता असे सीड्स आहे. टेस्ट करू का बरं कसे लागतात ओव्यासारखं. तर आपण ह्या सीड्स पूर्ण ना टाकून देऊ. बघू शकता इथे जाऊन दाखवूया ना. असे वरतून माती टाकायला लागेल का थोडीशी. मी तर मिक्स करते त्याच्याने. याच्यानेच ना मिक्स कर थोडं. बघू टाका नाही आणि याच्यात पाणी टाकावं लागेल. आहे ना ती ओढीच मागते ना. पण थोडस ना. हा अजून ओढावं. हा म्हणजे थोडे ते हे होतील वरच्यावर. तर इथे मस्त लावलेली आहे आपली पार्सली. तर आपण याचं लावून ठेवू म्हणजे कळेल इथे लावलेलं आहे इथे कोपऱ्याला. उलटे लावलं जाऊ दे असं ठीक आहे. कळेल ना आपल्याला अशी. तर याच्यात लावलेली आहे. आता थोडस ना पाणी टाकून घेऊ वरतून थोडस. आणि इथे सनलाईट पण येतो ह्या ठिकाणी. बघू आता ग्रो होतं की नाही. आणि जे दुसरे सीड्स दाखवले ना मी पालक वगैरे, तर ते थोडेसे असे उन्हाळ्यात लावायचे किंवा स्प्रिंग समर मध्ये लावायचं किंवा हिवाळ्यामध्ये लावायचे. तर ते आता सध्या नाही लावत. आता हे बघू आपण 15 दिवसांनी त्याचं म्हणजे रिझल्ट काय निघतो ते. तर काकडीचं तुम्हाला वेल दाखवते. आता इथे पाणी टाकून घेते थोडस. तर अशी मी साहित्य आणून ठेवलेली आहे गार्डनिंगचे. बघू शकता. तर हे खूप हेवी आहे. DIY मध्ये ना थोडेसे हलक्या क्वालिटीचे आहे. हे मी जे असतात ना शेतकऱ्यांची दुकानं वगैरे त्यांच्याकडे असे भेटतात. तर इथून ना माझ्या माईकची चार्जिंग संपली होती त्याच्यामुळे वरतून आवाज येते. तर इथे बघू शकता मी काकडीच्या बिया ज्या आणल्या त्या DIY मधून ते सुद्धा ग्रो झालेले आहे एकदम छान. मला असं वाटलं होतं की नाही आपण कसं सीड्स डायरेक्ट याच्यातूनच घेतो कृषीच्या दुकानातून. पण आज मी DIY मधल्या सीड्स लावलेल्या आहे आणि त्या काकडीच्या आल्या सुद्धा. तुम्हाला मी टेरेसवरचे जे झाड आहे ना ते पण दाखवते. आणि इथे मिरचीचं झाड, त्याला इतक्या मिरच्या आल्या आहे, फुलं पण आलेली बघू शकता. तर आता पण थोड्या वेळाने ना टेरेसवर जाऊ. आणि टेरेसवर आमची बाग आहे छोटीशी जी वैभव आणि मी तयार केलेली आहे. तर आमच्या दोघांचं खूप मेहनत लागलेली आहे. कुंड्यावरती चढवायच्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माती वरती चढवायची, डायरेक्ट 3ऱ्या-4थ्या मजल्यावर चढवायची. आणि लावलेले आहे सगळे झाडं, एकदम आवडीने झाडं लावलेले आहे. जेव्हा हे घर झालं ना म्हणजे आम्ही वरती राहायला आलो ना तेव्हा आम्ही 4 ते 5 हजारची झाडं विकत आणली, कुंड्या आणल्या, माती आणली आणि ग्रो केलेलं आहे. खूप मेहनत लागलेली आहे या झाडांसाठी, म्हणून इतके सुंदर दिसतात ते. आणि मला झाडांची खूप आवड आहे. मला आणि वैभवला दोघांना पण झाडांची खूप आवड आहे. तर मला स्पेशली जास्त झाडांची आवड आहे. तर इथे लिंबूचं झाड बघू शकता. ही टाकी आहे ना, टाकीमध्ये लावलेली. ही टाकी माझ्या मम्मीने दिलेली आहे. अर्धी करून घेतली आम्ही, कारण वरतून फुटली होती ना, तर ती ठेवली. त्याच्यामध्ये माती नंतर कोकोपीट वगैरे असं भुस्सा वगैरे भरून लावलेला आहे. तिथे लिंबू आणि इथे आईंनी काकडी लावलेली बघू शकता. आता ती वरती मी चढून देते वेलावर. एक दिवस वेलाला ना दोऱ्या बांधाव्या लागतील, तर तेव्हा ते चढून देऊ. तिथे आहे वरे, लवकरच येतील. तुम्हाला मी सांगेल ते कोकणामध्ये किंवा गुजरातच्या भागामध्ये असतात ते वरे म्हणतात त्याला. इथे आहे लिचीचं झाड आणि इथे मी काकडी लावलेली बघू शकता. DIY मधली सीड्स इतके छान ग्रो झाले ना, तर तिथे पण मी दोऱ्या लावून देणार आहे अशा प्रकारे. आणि इथे मस्त काकडी चढवणार. आणि हे आहे आपलं ऑरेंजचं झाड. दरवेळेस मी दाखवते एवढे मोठे मोठे ऑरेंज आलेले आहेत ना, आणि इतकं सक्सेस झालेलं आहे झाड. तर खूप आवडतं. मागच्या वेळेस 5 आले होते, ह्यावेळेस 4 आलेले आहे ऑरेंज. आणि आता मी झाडांना पाणी टाकून देते, कारण थोडेसे ऊन पडलं होतं तर सुकून गेलेले आहे काही ठिकाणी. तर म्हटलं चला टाकून देऊ. तर असे झाडं आहे आमचे गच्चीवरचे, टेरेसवरचे. तर कसे वाटते ते नक्की सांगा. आज थोडं म्हटलं गार्डनिंगचं दाखवू, कारण आता पावसाळा आहे आणि बहुतेक लोक गार्डनिंग करतात, त्यांना झाडांची आवड असते, झाडं खरेदी करतात, लावतात आणि छानपैकी
मस्त म्हणजे झाडं घेऊन फुलांची झाडं वगैरे सिजनेबल झाडं असतात ना सीझन मध्ये येणारे ते झाडं आणतात आणि लावतात. म्हटलं चला आपण पण गार्डनिंग करू आणि एकदम सहज म्हणजे हे आपलं काय म्हणतात आपल्या याच्यातच आहे की जेव्हा पावसाळा येतो तेव्हा झाडांची आवड निर्माण होते आणि झाडं लावायचे वाटतात. असं असतं सीझननुसार आपला पण स्वभाव बदलत असतो नेहमी. तर असंच आहे माझं. जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा एक दोन झाडं तरी मी आणतेच विकत. तर एक दिवस आपण मस्त जाऊ एका नर्सरीमध्ये, मोठी नर्सरी आहे नाशिक मधली, तिथे मी तुम्हाला नेणार. स्वस्त आणि रिजनेबल झाडं मिळतात तिथे आणि सुंदर झाडं मिळतात, तर फळांची पण मिळतात. तिथे एक दिवस जाईल तुम्हाला घेऊन आणि तुम्हाला सगळी नर्सरी दाखवेल आणि मी पण एक दोन झाडं घेणार. तर अशा प्रकारची माझी गार्डनिंग आज झालेली आहे. तर तुम्ही हे बघत असताना काकडीचं वेल आहे. तो काकडी इंटरनॅशनल जी तिकडची काकडी असते ना ग्रीन कलरची छोट्या पद्धतीच्या, तर तशा काकड्या आहे. गोड त्याला बिया नसतात तशा काकड्या आहेत. तर कियारा इतक्यात आली स्कूलमधून, तर तिला आता आवरून देते आणि आता दोघं क्लासला जाणार आहे. तर चला बोलते तुमच्याशी. तर इथे कियारा फर्स्ट टाइम क्लासला चाललेली आहे ट्युशनला. वियानला मागच्या वर्षीच लावली ना, पाचवीला लावलं का तुला पाचवीपासून कुठे? क्लास तो? हा. त्याला पण याला पण 2 वर्ष झाली, दुसरं वर्ष आहे. त्या मॅडम खूप छान शिकवतात आणि कियाला म्हटलं जाऊ दे घरी अभ्यास नाही करत, नुसते मोबाईल वगैरे बघता आणि थोडासा होमवर्क असेल तेच करता, म्हटलं क्लासला जाऊन तेवढं तरी करेल. तर म्हणून तिचा फर्स्टचे क्लास लावलेले आहे कियाराची. 2-3 महिने ठेवणार फक्त, नंतर काढून घेणार. तर बघू आता, जर प्रोग्रेस चांगला असला तर मग तिला ठेवेल, नाहीच तर मग काढून घेईल. चला आता क्लासला सोडेल, जवळ क्लास आहे, पायी पायी जातो आम्ही. चलो. दोघं खेळायचं नाही बर का, मी नाही खेळत. कियारा अभ्यास करायचा. आवाज नाही करणार. हात धरायचा, एकमेकांना हात घे कियारा तिकडून. तर मुलांना क्लासला सोडून आले, जवळ क्लास आहे, शॉपिंग पण होऊन जाईल. तर इथे बसलीये आणि बाल्कनी म्हटलं क्लीन करायची, पण पाऊस येतोय. तर म्हटलं नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये करू आणि दाखवेल मी तुम्हाला कशी क्लिनिंग करते. तर विहान कियारा तर क्लासला सोडलेला आहे, 6 वाजता घ्यायला जाणार. आता 5 वाजले, थोडासा आराम करते आणि हा व्हिडिओ इथे सेट करते. आज थोडं गार्डनिंगचं दाखवलं तुम्हाला. आता ती भाजी पार्सली कोथिंबीरचाच प्रकार असेल तो बहुतेक, नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा काय असते आणि कशासाठी यूज होते. मला तर एवढं माहिती की ती सॅलडमध्ये यूज होत असेल किंवा मग बर्गरमध्ये किंवा मग काही सूप वगैरे त्याच्यामध्ये यूज होत असेल पार्सली. तर काय माहिती, तर तुम्हाला माहित असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आता लावली आहे, 10-15 दिवसांनी आपण रिझल्ट बघू त्याचा, किती येते कशी येते. आणि बाकी त्या 2-1 सीड्स आहे ना, तर त्या आता पावसाळ्यात यूज म्हणजे उगणार नाही. तर मध्ये थोडे दिवस थांबते मी, 1-2 महिने, आणि मग विंटरमध्ये लावते. तर असं होतं गार्डनिंगचा छोटासा ब्लॉग. गार्डनिंगचं थोडंसं दाखवलं आणि त्याच्यानंतर वरची झाडं दाखवले टेरेसचे. नंतर जिना क्लीन केला. तर असं होता माझा व्लॉग छोटासा. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप आवडला असेल. बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्लॉग इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.